नमस्कार, पूजा अँड उद्धव ब्लॉग या चॅनलमध्ये आपलं स्वागत. मंडळी, आज आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या एका अत्यंत महत्त्वाच्या प्रवचनाचा सारांश पाहणार आहोत. आजच्या धावपळीच्या युगात काळजी हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. पण महाराज म्हणतात, काळजी करायचीच असेल तर प्रपंचाची नको, तर नामाची करा. चला तर मग जाणून घेऊयात महाराजांचे आजचे प्रवचन. 18 डिसेंबर. काळजी करायचीच तर नामाची करा. सुख आणि दुःख एकाच नाण्याच्या दोन बाजू. महाराज सांगतात की आज जे आपल्याला दुःखाचे कारण वाटते तेच भविष्यात सुखाचे कारण ठरू शकते. त्यामुळे जे काही घडते ते रामाच्या इच्छेनेच घडते, हा भाव ठेवणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण दुसऱ्याने दिलेले दुःख हे भगवंतानेच दिले आहे असे मानत नाही, तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने देवाचे होत नाही. आपण घाबरतो केव्हा? जेव्हा आपला आधार सुटतो तेव्हा. पण रामाचे झाल्यावर कशाची भीती? महाराज एक सुंदर उदाहरण देतात. खेळातील सोंगटी मेली तर आपण त्याचे दुःख करतो का? तसंच व्यवहारात वागावं. देहाने आपले कर्तव्य करावे, पण करते पण रामाकडे सोपवावे. त्यामुळं मन शांत राहतं. अनेकांना वाटतं की देवाला सांगावं, माझी परिस्थिती बदल. पण महाराज म्हणतात, परिस्थिती बदलण्यापेक्षा देवाला असं सांगा की हे देवा, परिस्थितीचा परिणाम माझ्या मनावर घडू देऊ नकोस. काळजी हा मोठा रोग आहे. महाराज काळजीची तुलना विषाशी करतात. काळजी ही आपल्या रक्तात भिनली आहे. ज्याप्रमाणे पोटात रोग वाढला की अन्नाची चव लागत नाही, त्याचप्रमाणे हृदयात काळजी असली की आनंदाला जागा उरत नाही. महाराज सांगतात, देहबुद्धी, वासना आणि अहंकार हे काळजीचे जन्मदाते आहेत. जोपर्यंत मनात वासना आहे तोपर्यंत काळजी राहणारच. नामस्मरण या काळजीवर एकच रामबाण उपाय आहे, भगवंताच्या अनुसंधानाचे इंजेक्शन. नामस्मरण केल्याने वासना आणि काळजी या दोघांचाही नाश होतो. महाराज कळवळून सांगतात, जितकी काळजी आपल्याला मारते तितकेच नाम आपल्याला तारते. तर मंडळी, आजच्या प्रवचनातून आपण काय शिकलो? जे घडते ते रामाच्या इच्छेने हा विश्वास ठेवा. करते पण देवाकडे देऊन स्वतःचे कर्तव्य पार पाडा. काळजी करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा भगवंताचे अनुसंधान कसे टिकेल ह्याची काळजी करा. महाराजांच्या ह्या विचारांनी आपले जीवन नक्की सुसह्य होईल. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम, जय जय राम. आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा हा व्हिडिओ ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या भक्तांसोबत. 19 डिसेंबरचं जर प्रवचन तुम्हाला ऐकायचं असेल तर लगेचच आपल्या पूजा अँड उद्धव ब्लॉग या चॅनलला फॉलो करा. श्रीराम जय राम, जय जय राम.